शांती. आज 9/4/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांसारखे प्रेमळ बनण्यासाठी स्वतःला बिंदू समजून बिंदू बाबांची आठवण करा. प्रश्न आहे, आठवणीमध्ये राहण्याची गुप्त व खूप मेहनत प्रत्येक मुलाला का करायची आहे? उत्तर, कारण आठवणीशिवाय आत्मा पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनू शकत नाही. जेव्हा गुप्त आठवणीत राहणार, देही अभिमानी बनणार, तेव्हाच विकर्म विनाश होणार. धर्मराजाचे दंड भोगण्यापासून वाचण्याचे साधन पण आठवण आहे. मायेचे वादळ आठवणीमध्येच विघ्न आणतात. म्हणून आठवणीची गुप्त मेहनत करा, तेव्हाच लक्ष्मी नारायणासारखे प्रेमळ गोड बनू शकता. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. ही महिमा सर्व आत्म्यांच्या पित्याची आहे. आठवण भगवंताची केली जाते, म्हणजे शिवपित्याची केली जाते. त्यांना मात पिता म्हणतात, ईश्वर पिता पण म्हणतात. असे नाही की सर्व मनुष्यांना ईश्वर पिता म्हणू शकतो. बाबा तर लौकिक पित्याला पण म्हणतात. लौकिक पिता ज्याला म्हणतात ते मग पारलौकिक पित्याची पण आठवण करतात. खरे पाहता आठवण करणारी आत्मा आहे, जी लौकिक पित्याची पण आठवण करते. तीच आत्मा आपल्या रूपाला, कर्तव्याला जाणत नाही. आत्मा स्वतःला जाणत नाही तर ईश्वर पित्याला कशी जाणणार? आपल्या लौकिक पित्याला सर्वजण जाणतात, त्यांच्याद्वारे वारसा मिळतो. नाही तर आठवण का करतील? पारलौकिक पित्यापासून जरूर वारसा मिळत असेल. ईश्वर पिता असे म्हणतात, त्यांच्याकडून दया क्षमा मागतात, कारण पाप करत राहतात. हे पण अविनाशी नाटकामध्ये नोंदलेले आहे. आत्म्याला जाणणे आणि परत परमात्म्याला जाणणे हा कठीण विषय आहे. सहज ते सहज आणि कठीण ते कठीण पण आहे. जरी कितीही विज्ञान इत्यादी शिकतात, ज्याद्वारे चंद्रापर्यंत जातात, तरी सुद्धा ह्या ज्ञानापुढे ते तुच्छ आहे. स्वतःला आणि शिवबाबांना जाणणे हे खूप कठीण आहे. जी मुलं स्वतःला ब्रह्मा कुमार कुमारी म्हणतात, त्यांनी सुद्धा स्वतः निश्चय करायचा आहे की मी आत्मा बिंदू आहे, माझे पिता पण बिंदू आहेत. हेच विसरून जातात. हा अवघड विषय आहे. स्वतःला आत्मा समजणे हे विसरतात, तर बाबांची आठवण करणे पण विसरतात. देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करत नाहीत. आत्मा बिंदू आहे, त्यामध्ये 84 जन्मांचा अभिनय नोंदलेला आहे. मी आत्मा वेगवेगळे देह धारण करून अभिनय करते, हे सारखे विसरून जातात. मुख्य गोष्ट हीच समजून घेण्याची आहे. आत्मा आणि परमात्म्याला समजून घेतल्याशिवाय बाकी ज्ञान तर सर्वांच्या बुद्धीमध्ये येते. आपण 84 जन्म घेतो, सूर्यवंशी, चंद्रवंशी इत्यादी बनतो. हे चक्र तर खूप सहज आहे, समजून घेतले जाते. परंतु फक्त चक्राला जाणून घेतल्याने एवढा फायदा होत नाही, जेवढा स्वतःला आत्मा निश्चय करून शिवबाबांची आठवण करण्यामध्ये फायदा आहे. मी आत्मा तारा आहे आणि शिवबाबा पण तारा आहेत. अतिसूक्ष्म आहेत. ते सद्गती दाता आहेत. त्यांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. या पद्धतीने कोणीही निरंतर आठवण करत नाहीत. देही अभिमानी बनत नाहीत. सारखी ही आठवण असावी की मी आत्मा आहे. बाबांचा आदेश आहे, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. मी बिंदू आहे, इथे येऊन कलाकार बनलो आहे. माझ्यामध्ये या लोहयुगात 5 विकारांचा गंज चढला आहे. आता स्वर्णयुगामध्ये जायचे आहे, म्हणून बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे.
या विधीने बाबांची आठवण करणार तेव्हाच विकारांचा गंज निघेल. खूप मेहनत आहे. सेवाच्या थापा तर अनेक जण मारतात. आज ही सेवा केली, खूप प्रभावित झाले, परंतु शिवबाबा समजतात की आत्मा आणि परमात्म्याच्या ज्ञानावर काहीच प्रभावित झाले नाही. भारत स्वर्ग आणि नरक कसा बनतो, कसे 84 जन्म घेतात, सतो रजो तमो मध्ये कसे येतात, फक्त हे ऐकून प्रभावित होतात. परमात्मा निराकार आहे हे पण समजतात. बाकी मी आत्मा आहे, माझ्यामध्ये 84 जन्मांची नोंद आहे. बाबा पण बिंदू आहेत, त्यांच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, त्यांचीच आठवण करायची आहे. ह्या गोष्टी कोणीही समजत नाहीत, मुख्य गोष्टच समजून घेत नाहीत. विश्वाच्या इतिहास भूगोलाचे ज्ञान बाबाच देतात. प्रशासनाची पण इच्छा असते की विश्वाचा इतिहास भूगोल असायला हवा. ह्या तर त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म गोष्टी आहेत. आत्मा काय आहे, त्यामध्ये कसा 84 जन्मांचा अभिनय आहे, तो पण अविनाशी आहे, ही आठवण करायची आहे. स्वतःला बिंदू समजून बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. ह्या योगामध्ये कोणीही तत्पर राहत नाहीत. ह्या आठवणीत राहिले तर खूप प्रेमळ व गोड बनतील. लक्ष्मीनारायण पहा किती गोड आहेत, येथील मनुष्य पहा कसे आहेत. स्वतःच म्हणतात की माझ्यामध्ये कोणतेही गुण नाहीत, आम्ही जसे काय अशुद्ध आहोत, तुम्ही स्वच्छ पवित्र आहात. जेव्हा स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करतील तेव्हाच सफलता मिळणार, नाही तर सफलता खूप थोडी मिळते. असे समजतात की आमच्यामध्ये खूप चांगले ज्ञान आहे, विश्वाचा इतिहास भूगोल आम्ही जाणतो, परंतु योगाचा चार्ट म्हणजे तक्ता सांगत नाहीत, दिनचर्या लिहित नाहीत. असे खूप थोडेच आहेत जे या अवस्थेमध्ये राहतात, म्हणजे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करतात. अनेकांना हा अभ्यासच नाही. बाबा समजावतात, मुलं फक्त ज्ञानाचे चक्र बुद्धीमध्ये फिरवतात. बाकी मी आत्मा आहे, बाबांसोबत आपल्याला योग लावायचा आहे, ज्याद्वारे लोहयुगातून निघून स्वर्णयुगामध्ये जाणार. मज आत्म्याला शिवपित्याला जाणायचे आहे, त्यांच्या आठवणीत राहायची आहे. तर अनेकांचा हा अभ्यास कमी आहे. अनेक जण येतात सुद्धा, खूप छान आहे असे पण म्हणतात. बाकी त्यांना हे माहीत नाही की आतमध्ये किती गंज चढला आहे. सुंदरपासून श्याम बनलो आहोत, मग सुंदर कसे बनणार हे कोणीही जाणत नाहीत. फक्त इतिहास भूगोल जाणून काही फायदा नाही. पावन कसे बनायचे, दंड न भोगण्याचा उपाय फक्त आठवणीत राहणे हाच आहे. योग ठीक नाही तर धर्मराजद्वारे दंड भोगतील. हा खूप मोठा विषय आहे, ज्याला कोणी स्पष्ट करू शकत नाही. ज्ञानामध्ये स्वतःला पोपटासारखे समजून बसतात, यामध्ये तर काही शंकाच नाही. मुख्य गोष्ट योगाची आहे. योगामध्ये खूप कच्चे आहेत. म्हणून बाबा म्हणतात जागृत रहा, फक्त पंडित बनायचे नाही. मी आत्मा आहे, मज पित्याची आठवण करायची आहे. बाबांनी आदेश दिला आहे, मन मना भव, हा महामंत्र आहे. स्वतःला सूक्ष्म तारा समजून बाबांना सुद्धा सूक्ष्म तारा समजून मग शिवपित्याची आठवण करा. बाबांचे काही मोठे रूप समोर येत नाही, तर देही अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. विश्वाचे महाराजा महाराणी एकच बनतात, ज्यांची लाखो प्रजा बनते. प्रजा तर बरीच आहे. विश्वाच्या इतिहास भूगोलाला जाणून घेणे हे तर सहज आहे, परंतु जेव्हा स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणार तेव्हाच पावन बनणार. हा अभ्यास थोडा कठीण आहे. आठवण करण्यास बसले तर अनेक वादळं विघ्न येतील. कोणी अर्धा तास पण एकरस होऊन बसतील, हे कठीण आहे. सारखेच विसरून जातात. यामध्येच गुप्त मेहनत आहे.
चक्राचे रहस्य जाणून घेणे सहज आहे. बाकी देही अभिमानी होऊन बाबांची आठवण करणे हे थोडे कठीण समजतात आणि त्या कार्यामध्ये येतात. बाबांची आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनणार, निरोगी आणि दीर्घायुष्य मिळेल. फक्त विश्वाच्या इतिहास भूगोलाला समजल्याने माळेची मणी बनू शकत नाही. माळेचे मणी आठवणीनेच बनणार. ही मेहनत काही मुलांकडून होत नाही. स्वतः पण समजतात की आपण आठवण करत नाही. चांगले महारथी ह्या गोष्टीमध्ये ढिले आहेत. मुख्य गोष्ट समजावून सांगता येत नाही. ही गोष्ट थोडी कठीण आहे. कल्पाचे आयुष्य ह्यांनी मोठे केले आहे. तुम्ही 5000 वर्ष सिद्ध करता, परंतु आत्मा परमात्म्याचे रहस्य काही जाणत नाहीत. आठवणच करत नाही म्हणून अवस्था डगमग होते. देह अभिमान खूप आहे. देही अभिमानी बनतील तेव्हाच माळेची मणी बनू शकतील. असे नाही की विश्वाचा इतिहास भूगोल समजता म्हणून आपण माळेमध्ये येऊ शकणार. आत्मा एवढी छोटी आहे ज्यामध्ये 84 जन्मांचा अभिनय भरलेला आहे. पहिले ह्या गोष्टीला बुद्धीमध्ये स्पष्ट करायचे आहे, मग चक्राची आठवण करायची आहे. मुख्य गोष्ट योगाची आहे. योगी अवस्था पाहिजे. पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनायची आहे. आत्मा पवित्र योगानेच बनणार. योगबळ असणारेच धर्मराजच्या दंड भोगण्यापासून वाचणार. हे काम सहसा कोणाकडून होत नाही. मायेचे वादळ पण खूप येतील. ही खूप गुप्त मेहनत आहे. लक्ष्मीनारायण बनणे काही मावशीचे घर नाही. हा अभ्यास झाला तर चालता फिरता पण बाबांची आठवण राहील. ह्यालाच योग म्हटले जाते. बाकी या ज्ञानाच्या गोष्टी तर छोटी मुलं पण समजतील. चित्रांमध्ये सर्व युग इत्यादी दाखवले आहेत. ही तर साधारण गोष्ट आहे. जेव्हा कोणते कार्य सुरू करता तर स्वस्तिक काढतात. ही लक्षणं आहेत सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुगची. बाकी वर छोटे संगमयुग आहे. तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहिले तेव्हाच शांती पसरू शकणार. योगाद्वारे विकर्म विनाश होतील. आत्मा आणि परमात्म्याबद्दल पूर्ण दुनिया विसरून गेली आहे. कोणी म्हणतात की परमात्मा 1000 सूर्यापेक्षा तेजोमय आहे, परंतु हे कसे काय होऊ शकते? जेव्हा म्हणतात आत्माच परमात्मा आहे, मग दोन्ही एक झाले ना. लहान मोठ्याचा फरकच होऊ शकत नाही. ह्यावर पण समजावून सांगायची आहे की आत्म्याचे स्वरूप बिंदू आहे. आत्माच परमात्मा आहे तर मग परमात्मा पण बिंदू झाले. यामध्ये फरक तर होऊ शकत नाही. सर्वजण परमात्मा होतील मग सर्व रचयिता होतील. सर्वांची सद्गती करणारे तर एकच पिता आहेत. बाकी प्रत्येकाला आपापला अभिनय मिळाला आहे. हे बुद्धीमध्ये स्पष्ट करावे लागेल. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर गंज निघून जाईल. हीच मेहनत करायची आहे. एक तर अर्धा कल्प देह अभिमानी बनून राहिले. सतयुगामध्ये देही अभिमानी राहतात तरी बाबांना जाणत नाहीत, ज्ञानाला पण जाणत नाहीत. ह्यावेळी जे तुम्हाला ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान नंतर गायब होते. तिथे फक्त एवढेच जाणतात की आपण आत्मा एक देह सोडून दुसरा घेतो, अभिनय करतो. यामध्ये काळजीची कोणती गोष्ट नाही. प्रत्येकाला आपापला अभिनय करायचा आहे. रडल्याने काय फायदा होईल असे समजावले जाते. जर काही समजले तर त्यांना शांती मिळेल. स्वतः समजतील तर दुसऱ्यांनाही समजावून सांगतील. वयस्कर लोक पण समजावून सांगतात की रडल्याने ती आत्मा वापस तर येऊ शकत नाही. आत्मा देह सोडून निघून गेली, यामध्ये रडण्याची गोष्टच नाही. अज्ञान काळामध्ये पण असे समजतात, परंतु हे जाणत नाहीत की आत्मा आणि परमात्मा काय गोष्ट आहे. आत्म्यामध्येच भेसळ म्हणजे अशुद्धता झाली आहे. ते तर समजतात की आत्मा निर्लेप आहे.
ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. बाबा जाणतात अनेक मुलं आठवणीत राहत नाहीत. फक्त ज्ञान समजावून सांगून काय होणार. खूप प्रभावित झाले, परंतु ह्यामुळे कोणाचे कल्याण तर झाले नाही. आत्मा परमात्म्याची ओळख झाली तेव्हाच समजतील की बरोबर आपण त्यांची मुलं आहोत. बाबाच पतित पावन आहेत. येथे येऊन आपल्याला दुःखापासून सोडवतात. ते पण बिंदू आहेत. तर बाबांची सतत आठवण करावी लागेल. बाकी इतिहास भूगोलाला जाणणे ही मोठी गोष्ट नाही. जरी समजण्यासाठी येतात, परंतु या अवस्थेमध्ये तत्पर राहायचे आहे की मी आत्मा आहे. यामध्येच मेहनत आहे. आत्मा परमात्म्याची गोष्ट तर बाबाच येऊन समजावतात. सृष्टीचे चक्र किती सहज आहे. जेवढे शक्य होईल उठता बसता देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. देही अभिमानी खूप शांत राहतात. ते समजतात की मला शांतीमध्ये जायचे आहे. निराकारी दुनियेमध्ये जाऊन विराजित व्हायचे आहे. आपली भूमिका आता पूर्ण झाली. बाबांचे रूप छोटे बिंदू समजतील. ते काही मोठे लिंग नाही. बाबा खूप सूक्ष्म बिंदू स्वरूप आहेत. तेच ज्ञान संपन्न आहेत. सर्वांचे सद्गती दाता आहेत. मी आत्मा पण ज्ञान संपन्न बनते असे चिंतन जेव्हा चालेल तेव्हाच उच्चपद मिळू शकणार. दुनियेमध्ये कोणीही आत्मा आणि परमात्म्याला जाणत नाहीत. तुम्ही ब्राह्मण आत्म्यांनी आता जाणले आहे. संन्यासी पण जाणत नाहीत आणि येऊन समजत पण नाहीत. ते तर आपापल्या धर्मामध्ये येणारे आहेत. सर्व कर्मांचा हिशोब पूर्ण करून निघून जातील. तुम्हालाच मेहनत घेतल्याने बाबांकडून वारसा मिळेल. आता परत देही अभिमानी बनायची आहे. मन तर आत्म्यामध्ये आहे ना. आत्म्यालाच मन बाबांसोबत लावायची आहे. मन देहामध्ये नाही. देहाचे तर सर्व स्थूल कर्मेंद्रिय आहेत. मन लावणे हे तर आत्म्याचे काम आहे. स्वतःला आत्मा समजून मग परमात्म पित्याची आठवण करायची आहे. आत्मा खूप सूक्ष्म आहे. किती छोटी सूक्ष्म बिंदू आत्मा आहे आणि अभिनय केवढा करते. हे तर नैसर्गिक आहे. एवढ्या छोट्या वस्तूमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये केवढा अविनाशी अभिनय भरलेला आहे. ती कधीच नष्ट होत नाही. ही सूक्ष्म गोष्ट आहे. तुम्ही प्रयत्न करणार, परंतु मोठीच गोष्ट आठवणीत येते. मी आत्मा छोटा तारा आहे, तर बाबा पण छोटा ताराच आहेत. तुम्हा मुलांना पहिले ही मेहनत करायची आहे. एवढी छोटी आत्माच यावेळी पतित बनली आहे. आत्म्याला पावन बनवण्यासाठी पहिले हा उपाय करायचा आहे. हे शिक्षण घ्यायचे आहे. बाकी खेळणे इत्यादी वेगळी गोष्ट आहे. खेळण्याची पण एक कला आहे. शिक्षणाद्वारे पद प्राप्त होते. खेळाद्वारे पद मिळत नाही. खेळाचा भाग वेगळा आहे. त्यांच्यासोबत ज्ञानयोगाचा संबंध नाही. हे भोग इत्यादी लावणे हा पण खेळ आहे. मुख्य गोष्ट आठवणीची यात्राच आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, धर्मराजच्या दंडापासून वाचण्यासाठी गुप्त आठवण करण्याची मेहनत करायची आहे. पावन बनण्याचा उपाय आहे स्वतःला आत्मा बिंदू समजून बिंदू बाबांची आठवण करणे. दुसरा सारांश, ज्ञानामध्ये स्वतःला मिया मिठ्ठू पोपटासारखे समजायचे नाही. अवस्था बनवण्याचा अभ्यास करायचा आहे. बाबांच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आजचे वरदान आहे, सत्यता स्वच्छतेच्या धारणेद्वारे जवळीकतेचा अनुभव करणारे संपूर्ण मूर्त भव. विस्तार आहे, सर्व धारणांमध्ये मुख्य धारणा आहे सत्यता आणि स्वच्छता.
एकमेकांसाठी मनामध्ये एकदम स्वच्छता असावे. जसे स्वच्छ गोष्टीमध्ये सर्व काही स्पष्ट दिसते, तसेच एकमेकांची भावना, भाव, स्वभाव स्पष्ट दिसायला हवे. जिथे सत्यता, स्वच्छता आहे तिथे जवळीकता आहे. जसे बाप दादांजवळ आहात तसेच आपापसात पण मनाद्वारे जवळीकता असावी. स्वभावाचा वेगळेपणा नष्ट व्हायला पाहिजे. यासाठी मनाचे भाव आणि स्वभावाला जुळवून घ्यायचे आहे. जेव्हा स्वभावामध्ये फरक दिसून येणार नाही तेव्हा संपूर्ण मूर्त म्हणणार. आजचे बोधवाक्य आहे, बिघडलेल्या आत्म्याला सुधरवणे ही सर्वात मोठी सेवा आहे. ओम शांती.